नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जे काही सोलार आहे शक्ती कंपनीचा जो काही सोलार आहे ते जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कशा पद्धतीने राहणार आहे व त्यामध्ये बदल काही असेल तर ते बदल व जे काही स्ट्रक्चरबद्दल माहिती आहे त्याच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। मित्रांनो हे 4 पॅनलमध्ये जसे की 6 प्लेटमध्ये 3 HP चा सोलार आहे। तर याला जे काही प्लेट आहे ते 6 प्लेट आहेत व 3 पॅनलमध्ये हे सोलारचं जे काही स्ट्रक्चर आहे ते बसवलेलं आहे। तर यासोबत तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मिळतात व यामध्ये तुम्हाला कोणते कोणते बदल व याची संपूर्ण डिटेलमध्ये देणार माहिती आहे। तर मित्रांनो जे हे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही पाहू शकता। जे खालील स्टँड बांबू आहेत ते 3 बांबू दिलेले आहेत। त्या 3 बांबूवरती हे जो काही स्ट्रक्चर आहे या ज्या काही प्लेट्स आहेत ते आपल्या या ठिकाणी फिट केलेल्या दिसत आहेत। तर व हा जो आहे तो त्याचा वीज वगैरे पडल्यानंतर जो काही डायरेक्टली जमिनीमध्ये पास करण्यासाठी दिलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता वायरिंग वगैरे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने केलेली आहे या ठिकाणी। आणि याचा जो काही हा पण जो बांबू आहे तो पण एक चांगला हेवी क्वालिटीचा आहे व शक्तीचं जे काही 3 पॅनलमध्ये सुद्धा जे केलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने एक क्वालिटी गुड दिलेली आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे काही स्टॅटर आहे हा स्टॅटर पण चांगल्या पद्धतीचा आहे। हे अशा पद्धतीचे आहे। तर हा जो आहे तो MCB बॉक्स आहे। यामधून तुम्हाला जो काही सप्लाय वगैरे शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून MCB बॉक्स दिला जात असतो। त्याचबरोबर स्टॅटरच्या बॅक साईडला एक फॅन दिलेला आहे। आणि नंतर मित्रांनो हे पाहू शकता इथे जे काही आर्थिंगचा जो काही पॉईंट आहे तो या ठिकाणी एक आणि एक त्या ठिकाणी एक दिलेला आहे। त्याच्यासोबत काय काय कोणत्या वस्तू मिळतात ते पण सांगणार आहे। त्यासोबत तुम्ही पाहू शकता की यामध्ये एक मोटर आलती जी की आता विहिरीमध्ये सोडलेली आहे आणि हा 30 मीटरच्या हेडसोबत हा पंप 3 HP चा आहे। हे नेम प्लेट आहे मित्रांनो। तर यासोबत तुम्हाला हा जो काही केबल आहे तो केबलसुद्धा पाहायला मिळतो आणि केबलचं केबल या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता। आता आपण तुम्हाला मोटरसुद्धा जे विहिरीमध्ये टाकलेली आहे तर याचा आउटपुटसुद्धा दाखवणार आहे। त्याचसोबत हे जे काही धांद आहे दोरी बांधण्यासाठी दिलेली आहे तर ही सुद्धा एक चांगल्या क्वालिटीची आहे। थोडीशी आणि बेटर क्वालिटी द्यायला पाहिजे होती पण एक चांगल्या पद्धतीची आहे। तर आता मोटर जी आहे ते 30 मीटरच्या सोबत 3 HP ची मोटर आहे आणि 30 मीटरचा जो काही फॅन आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। तर हे अशा पद्धतीचं जे काही स्ट्रक्चर आहे आता याचा आउटपुटसुद्धा आपण पाहणार आहे। तर मित्रांनो आता आपण तुम्हाला जे काही आउटपुट आहे ते सुद्धा दाखवणार आहे। तर या ठिकाणी आता आपण मोटर चालू करत आहे। त्या मोटर चालू केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टर्निंग ऑन अशा पद्धतीने येत आहे। तर याचा आउटपुट पाहण्यासाठी आपण आता डायरेक्टली स्प्रिंकलर ज्या ठिकाणी लावलेले आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन तुम्हाला स्प्रिंकलर दाखवणार आहे। तर आता हे जे सोलार आहे याचा आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं इकडे जायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहेत ते स्प्रिंकलर जे आहेत ते लावलेले आहेत। तर मित्रांनो हे 30 मीटरचं जे काही हेड आहे ते जवळपास 12 नौजलपर्यंत 3 HP चा पंप जो आहे तो जास्त ऊन असल्यावर 12 नौजलपर्यंत जो काही नौजल आहेत ते चालवतो। तर आता या ठिकाणी पाहू शकता चांगल्या पद्धतीने जे काही 8 नौजल लावलेले आहेत 9 नौजल लावलेले आहेत। तर या ठिकाणी चांगल्या स्पीडने व चांगल्या पद्धतीने फिरत आहेत। त्याचसोबत आता ऊन थोडंसं कमी झालेलं आहे कारण 3:30 वाजलेले आहेत। तर हे जर लवकर आला असतं तर याच्यापेक्षाही चांगला जो काही पाण्याचा आउटपुट आहे तो पाहायला मिळतो। त्याचसोबत तुम्ही जर 50 मीटरचे हेड घेतले तर 10 नौजलापर्यंत तुम्हाला जे आहे ते 3 HP चा सोलार पंप पाणी देतो व तुम्हीच तेच जर 70 मीटरचं हेड जर घेतलं तर तो जास्त दूर नेण्याच्या कॅपॅसिटीमुळे तो 8 नौजलापर्यंत तुम्हाला 7 ते 8 नौजल पाणी देतो। तर मित्रांनो जो काही शक्ती कंपनीचं जे काही सोलार आहे 3 HP चा तो एक चांगल्या क्वालिटीचा पंप आहे आणि त्याचा आउटपुटसुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चांगला एक बेटर 3:30 वाजता म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं जे काही आउटपुट पाहायला मिळतो व या ठिकाणी पाण्याचा जो प्रेशरसुद्धा आहे तो पण चांगल्या पद्धतीचा आहे। तर मित्रांनो तुम्हाला जर करता नेक्स्ट दुसरी कुठली कंपनी पाहिजे असेल
त्या कंपनीवरती व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. धन्यवाद.